नमस्कार, आपलं स्वागत आहे मित्रांनो GDC अकॅडमीमध्ये। आज आपण या सिरीजमधला दुसरा भाग म्हणजेच पृथ्वी द अर्थ हा बघणार आहोत। तर हे पूर्णतः स्टेट बोर्डवर आधारित असणार आहे आणि बाकीचा जो काही संबंधित घटक आहे मी तुम्हाला अतिरिक्त माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। या सिरीजमध्ये जे रिव्हिजन सिरीज सुरू केली मित्रांनो, आपलं राज्यसेवा पूर्व आणि कंबाईंड पूर्वसाठी हे लेक्चर तुम्हाला खूप महत्त्वाचे असतील। जेवढे तुम्ही आता लाईव्ह आहात या सर्वांसाठी मला सांगावंसं वाटतं की तुम्ही हे लेक्चर जे आहे ते तुम्ही डाउनलोड करून ठेवा किंवा तुम्ही जर बघत असाल तर अतिउत्तम। ही सिरीज तुमच्यासाठी मी पूर्ण घेऊन येतो एक एक, आणि हे स्टेट बोर्डचे पूर्ण रिव्हिजन जे आहे आतापर्यंत गेल्या 3 वर्षापासून आपण म्हणजे 2.5 ते 3 वर्ष झालं सर्वात जास्त जर भर कोणी स्टेट बोर्डवर दिला असेल तर ते GDC अकॅडमी आहे। आणि GDC अकॅडमीच्या माध्यमातून आतापर्यंत पूर्ण सायन्सचा असू दे प्रत्येक विषय हा स्टेट बोर्डचा आपण तुमच्यापर्यंत देऊ केला आहे। महाराष्ट्रात पहिलं चॅनल असं आहे जे स्टेट बोर्डचा पूर्ण डेटा इव्हन समरी सुद्धा तुम्हाला दिलेली आहे। तर अशाच माध्यमातून मित्रांनो सर्व काही लेक्चर तसेच याही परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी आणि रिव्हिजनसाठी पूर्व समरी तुमच्यासाठी सर्व घेऊन येण्याचा इथे प्रयत्न चालू आहे आमचा। तर मित्रांनो अजून तुम्हाला सांगावंसं वाटतं कालच्या ज्या लेक्चरमध्ये आपण जे घेतलं थोडंफार 2 मिनिटांमध्ये रिव्हिजन करत जाऊ आपण या लेक्चरच्या सुरुवातीला। काल आपण आपली सूर्यमाला आवर सोलार सिस्टम हे आपण काल शिकलो आणि सोलार सिस्टम कशाला म्हणायचं आपण ते सुद्धा कालच्या लेक्चरमध्ये शिकलो। मित्रांनो सोलार सिस्टममध्ये एकूण 8 भाग पडतात, अत्यंत महत्त्वाचे भाग। जे माहिती नसेल तर तुम्ही एक वेळेस कालचं लेक्चर बघून घ्या। मित्रांनो याच्यामध्ये सूर्य आहे, सूर्य ज्याला आपण स्टार म्हणतो, आणि सूर्य आपण कशाला म्हणायचं ते तुम्हाला मी काल सांगितलेलं आहे। ग्रह आहे, ग्रह 8 आहेत ज्याला आपण प्लॅनेट म्हणतो। हे 8 ग्रह कोणते आहेत कालच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण ते बघितलेले आहेत, ठीक आहे। त्याच्यानंतर आपण उपग्रह आहे, उपग्रह ज्याला आपण सॅटेलाइट असं म्हणतो। सॅटेलाइट हे सर्व ग्रहाचे एकूण मिळून सॅटेलाइट हे 170 आहेत, ते आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे। लघुग्रह आहे ज्याला आपण ॲस्ट्रॉइड म्हणतो, उल्का आहे ज्याला मेटेरॉइड म्हणतो, त्याच्यानंतर बटुग्रह आहे, त्याच्यानंतर धूमकेतू आणि शेवटी क्युपर बेल्ट आहे। तर असे हे कालच्या आपल्याला आपल्या सूर्यमालेमध्ये हे बघायला मिळतं मित्रांनो। तर आंतरग्रह आणि बहिर्ग्रह मी तुम्हाला काल सांगितलं, एक मध्ये बुध, पृथ्वी, शुक्र, मंगळ हे झाले आंतरग्रह। त्याच्यानंतर तुम्हाला बहिर्ग्रह जे आहेत ते शनी, गुरु, युरेनस आणि नेपच्यून हे झाले तुम्हाला बहिर्ग्रह। मित्रांनो त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला माहिती आहे की क्युपर बेल्ट आणि लघु पट्टा हे असे 2 पट्टे आहेत ज्याच्यामध्ये मी तुम्हाला आता 2 डिवाइड केले 4-4 आणि त्याच्यामध्ये सांगितलं। आता सूर्य सांगितला, ग्रह, प्लॅनेट सुद्धा सांगितले की का प्लॅनेट कोणते महत्त्वाचे कालच्या लेक्चरमध्ये हे सगळं सांगितलेलं आहे। आज काल सांगता सांगता मी तुम्हाला परिवलन ज्याला रोटेशन म्हणतो आपण आणि परिभ्रमण ज्याला आपण रिव्हॉल्यूशन असं म्हणतो, तर हे दोन्ही मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये सांगणारच आहे की हे कसं चालतं सगळं। परिभ्रमण कशाला म्हणायचं, परिवलन कशाला म्हणायचं, दोन्ही तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये सांगतो। चला आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करू। तुम्ही आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। महत्त्वाचे सर्व अपडेट तुम्हाला प्रथम मिळणार आहेत आणि तुम्ही जेवढे लाईव्ह आहात त्या सर्वांनी एकदा लेक्चरला लाईक करा आणि आपण या सिरीजला कंटिन्यू करू। मित्रांनो आता अनअकॅडमीच्या माध्यमातून तुम्ही इथे पूर्णतः कोर्स करू शकता। 2020-21 साठी जर तयारी करत असाल तर या कोर्सला तुम्ही अप्लाय करू शकता। भरपूर सारे कोर्सेस आहेत इथे मी आहे, मी शिकवतो तुम्हाला आर्ट, कल्चर, मॉडर्न, त्याच्यानंतर मेडिवल हिस्ट्री। सोबतच NCERT बॅच सुद्धा चालू आहे 9:30 वाजता। काल पण 9:30 वाजता मी उपस्थित होतो, आज पण 9:30 वाजता उपस्थित असणार आहे। तर ही लवकरच बॅच कंप्लीट होईल, तुम्ही या बॅचला येऊ शकता। याच्यामध्ये मी तुम्हाला जिओग्राफी शिकवणार आहे। तर मित्रांनो याच्या व्यतिरिक्त तुम्हाला भरपूर साऱ्या फॅसिलिटीचा उपयोग तुम्ही या अनअकॅडमीच्या माध्यमातून घेऊ शकता। नवीन जे स्ट्रक्चर आहे या प्राइस स्ट्रक्चर इथे तुम्हाला देऊ केलेलं आहे। त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं, अतिरिक्त 10% डिस्काउंट मिळवण्यासाठी मित्रांनो त्यामध्ये तुम्ही GDC लाईव्ह हा कोड वापरा। जसं आपण तुम्हाला इथे स्ट्रक्चर दाखवलेला आहे। MPSC सबस्क्रिप्शनवर तुम्ही गेलात की तुम्ही 24 महिन्याचं हे सबस्क्रिप्शन निवडायच्यामध्ये तुम्हाला भरपूर सारा बेनिफिट मिळणार आहे। GDC लाईव्ह हा कोड टाकला की तुम्हाला अतिरिक्त इन्स्टंट 10% डिस्काउंट मिळणार आहे आणि जर तुमच्याकडे क्रेडिटेड पॉईंट असतील तर ते तुम्ही रिडीम सुद्धा करू शकता। म्हणजे तुम्हाला 13,680 रुपये जे दिसतात ते तुम्हाला कदाचित 12,000 रुपयापर्यंत सुद्धा ते मिळू शकतात, ठीक आहे। आणि अतिरिक्त माहिती हवी असल्यास तुम्ही मला या नंबरवर दिलेला जो नंबर आहे याच्यावर तुम्ही कॉल करू शकता। तुम्ही GDC अकॅडमीचं फेसबुक पेज आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही इथे फॉलो करू शकता। चला हा महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो, आज आपण ते शिकण्याचा इकडे प्रयत्न करू की काय आहे। आपण हे मी तुमच्यासाठी ही डायग्राम का दाखवली, जे आज पृथ्वी शिकतोय आपण तिच्यामध्ये काय काय महत्त्वाचं आहे मी तुम्हाला सर्व आजच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे।
तर एक महत्त्वाचा पॉईंट आपण हे सुरू करण्याच्या अगोदर ते बघूया. त्याला म्हणतात आपण ओरिजिन ऑफ अर्थ किंवा त्याला आपण पृथ्वीचे उत्पत्ती. ही पृथ्वीची जी उत्पत्ती आहे मित्रांनो, हे आपण सुरुवातीला बघून घेऊया. उत्पत्ती कशी झाली हे तुम्हाला मी सांगणारच आहे, बरोबर. तर याच्यामध्ये ह्या गोष्टी कळतील तुम्हाला. तर हे स्टेट बोर्ड तुम्ही जर घेतलं तर स्टेट बोर्डमध्ये जिथं जिथं तुम्हाला पृथ्वी दिसेल, त्याच्यानंतर तुम्हाला पृथ्वी रिलेटेड जेवढे काही टॉपिक दिसतील ते सगळे टॉपिक आजच्या या लेक्चरमध्ये तुमचे कंप्लीट होणार आहेत. पृथ्वीचा जर विचार केला मित्रांनो तर तुमच्या लक्षात तुम्ही वाचलेलं असतं माहिती आहे, आणि ते वाचलेलं मी तुम्हाला आजच्या रिव्हिजनच्या माध्यमातून ते आठवण करून देणार आहे. पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली. मग सुरुवातीला जर आपण पृथ्वी हा उष्ण एक गोळा होता, म्हणजे ओसाड आणि खडकाळ ग्रह होता तो, आणि याच्यामध्ये वातावरणात हायड्रोजन, हेलियम हे वायू प्रामुख्याने आपल्याला याच पृथ्वीवर बघायला मिळतात. सध्या नायट्रोजन आणि ऑक्सिजन आपल्याला बघायला मिळते, पण सुरुवातीला जेव्हा उत्पत्ती होत होती त्या वेळेस आपल्याला याच पृथ्वीवर हेलियम हा वायू होता. प्रामुख्यानं या वातावरणामध्ये हायड्रोजन होतं, हेलियम होतं, हे वायू होते, बरोबर का. पण सध्या ते आता आपण काय बघतो, सगळ्यात जास्त नायट्रोजन हे आहे. आता मित्रांनो, पृथ्वीच्या अंतरंगापासून वातावरणाच्या सर्वात बाह्य स्तरावर आपण जर बघितलं तर बाह्य स्तरापर्यंत पृथ्वी अनेक स्तरापासून बनलेली आहे व प्रत्येक स्तर हा वेगवेगळ्या घटकांना तो बनलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला जसं सांगायचं झालं तर पृथ्वीच्या अंतरंगातील घटकांची घनता पृथ्वीच्या वातावरणातील घटकापेक्षाही खूप जास्त आहे. ती कशी आहे मग आपण आता इथे बघणारच आहोत. ज्याला मी तुम्हाला जर सांगितलं तर ज्या शिलाभरणाचा विकास कसा झाला, इव्हॉल्युशन ऑफ द लिथोस्फियर जर आपण समजून घेतलं तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पृथ्वी खूप अस्थिर होती. मग ती पृथ्वीच्या घनतेमुळे हळूहळू वाढ झाली आणि या वाढीमुळे पृथ्वीच्या अंतरंगात तापमान जे आहे ते तापमान आपण बघितलं तर ते वाढलेलं असतं. मग अशा हळूहळू ह्या गोष्टी वाढत गेल्या. पृथ्वीचा विकास कसा झाला, वातावरणाचा विकास कसा झाला, ज्याला आपण इव्हॉल्युशन ऑफ ॲटमॉस्फिअर म्हणतो, त्याच्यानंतर इव्हॉल्युशन ऑफ हायड्रोस्फिअर आणि जीवावरणाची उत्पत्ती, ओरिजिन ऑफ बायोस्फिअर, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे आपण बघणारच आहोत. निळा ग्रह कसा आहे, ह्या सगळ्या कॉन्सेप्ट आपण क्लिअर करू. तर याच्यामध्ये तुम्हाला तेही माहिती आहे की आपण जेव्हा याच उत्पत्तीमध्ये मित्रांनो तापमानातील जे काही वाढ आहे त्या वाढीमुळे पृथ्वीच्या अंतरंगातील पृथ्वीचे जे काही त्यांच्या घनतेनुसार एकमेकापासून वेगवेगळे होऊ लागल्यानंतर ते जड पदार्थ, उदाहरणार्थ लोह आहे, निकेल आहे, या पृथ्वीच्या मध्याकडे सरकले आणि ते हलके पदार्थ ज्याला आपण सिलिकॉन आहे, मॅग्नेशियम आहे, ॲल्युमिनियम आहे, हे पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे ते सरकले. मग वेळेनुसार पृथ्वी जी आहे अधिक घनरूप बनली गेली आणि तिचा आकार सुद्धा छोटा होत गेला. ह्यामुळे पृथ्वीच्या बाहेरच्या पृष्ठभागावर आपण कवचाचा निर्मिती झाली. आता कवच कसं झालं हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. आपण जेव्हा मृदेमध्ये काही घटक बघताना तेव्हा आपण बघू की कोणते कोणते घटक आहे ज्याला आपण ह्युमस म्हणतो, बरोबर. ते पण आपण शिकण्याचा प्रयत्न करणारच आहोत. तर मग सुरुवातीला त्या कवचाची निर्मिती झाली. मग आपण आता याच्यामध्ये बघितलं तर तुम्हाला जेव्हा अंतरंग आहे, पृथ्वीच्या अंतरंगात आपण आता आढळणारे जे विविध स्तर आहेत, जसं मग पृथ्वीच्या अंतरंगात भूकवच आहे ज्याला आपण क्रस्ट म्हणतो, प्रावरण आहे ज्याला आपण ठीक आहे, बाह्यगाभा आहे, अंतर्गाभा आहे, अशी काही गाभा आहेत जे आपण या पृथ्वीचा एक पूर्ण अभ्यास करताना आपल्याला ते समजतात. मग याच्यामध्ये वातावरणाचा विकास कसा झाला, विंड आहे, हवा आहे, त्याच्यामध्ये सोलार विंड्स आहे ज्याला आपण सौर वादळामुळे काय घडतं, किंवा त्याच्यामध्ये जे प्रथम टप्प्यात पृथ्वीचे जे सुरुवातीचं वातावरण आहे जे की हायड्रोजन व हेलियम वायूने बनलेलं होतं ते कसं होतं. मग आता वातावरण जे आहे ते कसं रहित झालं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ओरिजिन मध्ये बघायला मिळतात. मग मी सुरुवात करतो या डायग्रामची. ही डायग्राम काय सांगते, किंवा तुम्हाला आठवत असेल की निळा ग्रह सुद्धा म्हणतात, बरोबर का. निळा ग्रह आपण पृथ्वीला म्हणतो. पृथ्वी का निळा ग्रह म्हणतो, कारण पृथ्वीवर असणाऱ्या पाण्यामुळे अवकाशातून पृथ्वी निळ्या रंगाची दिसते, त्यामुळे पृथ्वीला आपण निळा ग्रह म्हणत असतो. सूर्यमालेतील 8 ग्रहापैकी पृथ्वीवर सूर्यापासून 3ऱ्या क्रमांकाचा हा ग्रह आहे मित्रांनो. आणि पृथ्वीचा आकार हा गोल असून पृथ्वीवरील व्यास हा 12,656 किलोमीटर, जो मी तुम्हाला पुढच्या स्लाइड मध्ये आणि तो एक पूर्णतः एक्सप्लेन करणारच आहे. काय आहे मकरव्रत, कर्कव्रत, त्याच्यानंतर तुम्हाला जे आपण इक्वेटर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, चला तर मग अजून आपण पुढे बघू.
मी तुम्हाला जर सुरुवात केली की आपली पृथ्वी फिरते कशी, मग सुरुवातीला मी तुम्हाला कालच्या याच्यामध्ये परिबलन आणि परिभ्रमण हे सांगितलंच होतं. परत एकदा मी तुम्हाला सांगतो, कारण त्याची सुरुवात आपण तिथून होते आणि हे तुम्हाला मित्रांनो सहजरित्या 5वी पासूनच्या 12वी पर्यंत जर तुम्ही भूगोलचे पुस्तकं चाळले तर तुम्हाला त्याच्यामध्ये समजून येते. आणि मी त्यातलंच तुम्हाला हे सांगतोय. एकदम साध्या सोप्या डेफिनेशन आहेत आणि डायग्राम मध्ये दिलेले आहेत, ते तुम्हाला इझी व्हिज्युअलाइज करून दिलेलं आहे. एका भवऱ्याचा पण आकाराचा तुम्हाला सांगितलेला आहे. सगळ्या गोष्टी व्हिज्युअलाइज करून दिल्या, सहज समजतात. ठीक आहे. तर आता तुम्ही स्वतःभोवती फिरणारी कोणतीही वस्तू प्रत्यक्षात एका दृश्य रेषेभोवती फिरत असते, म्हणजे वस्तूच्या सभोवती फिरतीला आपण काय म्हणतो, फिरण्याला. एखादी वस्तू ती स्वतःभोवती फिरत असते, फिरता फिरता एका वस्तूभोवती ती पण फिरत असते, आपण तिला काय म्हणतो, परिवलन. आपण तिला स्वतःभोवती फिरणाऱ्या म्हणजे एखाद्या वस्तूच्या स्वतःभोवती फिरण्याला आपण काय म्हणतो, परिवलन म्हणत असतो. तर ती वस्तू ज्या दृश्य रेषे भोवती फिरते तिला आपण त्याच वस्तूच्या परिवलनाचा अक्ष असं म्हणतो. अक्ष. ठीक आहे. हा अक्ष आहे आणि त्या अक्षाला किंवा आपण आस सुद्धा असं म्हणत असतो. तुम्ही सर्वजण लाईव्ह आहे, त्या सर्वांसाठी मी तुम्हाला हे सांगतो. ठीक आहे. तर आता आपण पृथ्वीचं परिवलन जर समजून घ्यायचं असेल तर मित्रांनो, परिवलन म्हणजे काय, आता तुम्ही या इमेजकडे जर व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला हे सगळी नावं लक्षात घ्यायची तुम्ही काय आहे ते इथे. आणि आता हे ओळंबा जे आहे मित्रांनो, ओळंबा, तर हे ओळंबा काय सांगते, ओळंबा आणि पृथ्वीचा अंश, हे अक्ष, हा पृथ्वीचा जो अक्ष आहे, या दोघांमध्ये काय, तर या दोन रेषा एकमेकाशी कोन करतात, हे तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणजे जेव्हा पृथ्वीचा अक्ष कललेला आहे, अशा अक्ष कललेल्या स्थितीमध्ये पृथ्वी परिवलन करत असते. म्हणजे पृथ्वीचा जो काही अक्ष आहे, ज्याला आपण NS म्हणतो, हे बघा इथे दिसते तुम्हाला, ह्या दोन रेषा S पासून N पर्यंत जी जोडल्या गेलेली आहे. ठीक आहे. तर त्या रेषा ज्या आहे, या चित्रामध्ये आपल्याला तुम्हाला दाखवलं आहे अक्ष NS ज्या रेषेने दाखवलं आहे, ही रेषा पृथ्वीच्या मध्यबिंदूतून जाते आणि ही मध्यबिंदूत जाताना N किंवा S या बिंदूंना पृथ्वीचे ध्रुव आपण म्हणत असतो. बघा, हे ध्रुव आपण तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामध्ये दोन ध्रुव पडतात. एक म्हणजे ज्याला पोल आपण असं म्हणतो, बरोबर आहे. पोल कोणते, एक नॉर्थ पोल असतो, एक साऊथ पोल असतो. आपल्याला दोन्हीही माहित आहेत की कुठे साऊथ पोल, कुठे आहे नॉर्थ पोल. ठीक आहे. तर हे तुम्ही समजून घ्या, ते मी तुम्हाला सांगणारच आहे सगळ्या गोष्टी. तुम्ही लक्ष द्या इकडे माझ्याकडे आज सध्या. तर आता याच्यामध्ये उत्तर आणि दक्षिण ध्रुवांच्या माध्यमातून पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे, त्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास आपल्याला पृथ्वीचे दोन समान भाग होतात आणि पृथ्वीवर आपण काल्पनिक वर्तुळाला विषुववृत्त असं म्हणत असतो. जेव्हा सायंटिस्टनी हे शोध करायला सुरुवात केले होते, त्यांनी एक अशी अधोमधून एक रेष मारली. त्या रेषला आपण म्हटलेलं आहे की विषुववृत्ताला आपण ज्याला इक्वेटर असं म्हणतो, बरोबर का. आणि जे विषुववृत्त आहे मित्रांनो, हे तुम्ही बघा, ज्याच्यामध्ये आपल्याला जे विषुववृत्तावर जेवढे देश येतात त्या देशासाठी करंट अफेअरमध्ये पण प्रश्न विचारला होता की ते तुमच्यासाठी माझा हा पहिला प्रश्न आहे की त्याला कोणते देश म्हणतात, ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. तर मित्रांनो, हे कोणते देश आहेत. मोदी जेव्हा गेले होते, आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बाहेर गेले होते, त्यांनी या इक्वेटरवर जेवढे देश आहेत त्यांना संबोधून एक शब्द बोलला होता. तो शब्द कोणता आहे, त्याला काय म्हणतात हे तुम्ही लक्षात घ्या. तर ते सगळे काय, याच्यावरती कोणता आहे, मी याच्या तुम्हाला सगळ्या डिटेलमध्ये सांगणार आहे. ठीक आहे. मग या विषुववृत्तामुळे होणाऱ्या पृथ्वीच्या दोन समान भागांना आपण काय म्हणतो, त्याला उत्तर गोलार्ध आणि त्याला दक्षिण गोलार्ध. आता हे जे समान रेष आहे, ज्यांनी जे संशोधन करत होते, जे काही सायंटिस्ट होते त्याच्यामध्ये संशोधन करणारे, ते त्यांनी मधोमधून एक रेष मारली आणि त्याला खालच्याला नाव दिलं मित्रांनो, त्याला म्हणतो आपण उत्तर ध्रुव, आणि खालच्याला दिलं दक्षिण ध्रुव आणि वरच्याला नाव दिलं उत्तर ध्रुव. ठीक आहे. तर अशी हे नावं दिल्या गेली. तर ते तुम्ही बघा, इथे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध तुम्हाला नावं दिसतात का, तर ही नावं आहे. तर ही त्याच्यानंतर ध्रुवचा हा एक पार्ट आहे, हे साऊथचा आहे, ते नॉर्थचा आहे. हे समजून घ्या तुम्ही या गोष्टीला कशा पद्धतीचं आपण बघू शकतो. तर मग आता आपण जेव्हा पृथ्वीकडे आपण उत्तर ध्रुवाकडून पहा आणि घड्याळाच्या जे काटे आहे त्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवा, म्हणजे आपली पृथ्वी ही स्वतःभोवती याच दिशेने म्हणजे पृथ्वीकडून पूर्वेकडे फिरते. हे आपल्याला लक्षात येतं. ती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, आपण लहानपणापासून ते शिकतच आहोत 5वी पासून. ठीक आहे. तर हे एक झालं. आता याच्यामध्ये मी तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगतो, ती म्हणजे कोणती, तर याच्यामध्ये बघा पुढची डायग्राम दाखवतो. ही आहे, त्याला आपण म्हणतो सूर्योदय आणि सूर्यास्त.
ह्या 2 कॉन्सेप्ट आपण इथे समजून घेऊ. त्याच्यानंतर हळूहळू बाकीच्या गोष्टीकडे येणारच आहोत. सगळ्या मी तुम्हाला त्या सांगतो. आता याला आपण काय म्हणत असतो ते सुद्धा समजावून घेऊ इथे. तर जे तुम्हाला आता ही इमेज दिसते मित्रांनो, याच्यामध्ये पृथ्वी गोलावरील दिन व रात्र अशा 2 इथे मी सांगणार आहे, दिवस आणि रात्र. मी तुम्हाला सांगितलं की सूर्योदय आणि सूर्यास्त हा एक कॉन्सेप्ट आहे, ते तुम्ही समजून घेऊ आपण की काय आहे हा कॉन्सेप्ट. ठीक आहे, सूर्योदय आणि सूर्यास्त. ठीक आहे, तर हा समजून घेतल्याने तुमच्या लक्षात येईल याला काय म्हणतात. मित्रांनो, जेव्हा तुम्ही पृथ्वीच्या एका परिवलनाच्या या कालावधीला आपण एक दिवस म्हणतो, एका दिवसाचा एक दिन आणि एक रात्र असे भाग असतात आणि कालमापनासाठी एका दिवसाच्या कालावधीचे आपण 24 समान भाग करून प्रत्येक भागाला 1 तास असं म्हणत असतो. तर ही गोष्ट आहे, त्याला आपण आता जर तुम्हाला वर्ष समजून घ्यायचं असेल तर वर्ष कशाला समजता सांगा बरं तुम्ही. तर तुम्हाला वर्ष समजून घ्यायचं, काय कराल तुम्ही, वर्ष कशाला म्हणायचं आपण सांगा तुम्ही कमेंटमध्ये. पृथ्वी ज्यावेळेस फिरते, फिरत असताना ती काय करते, फिरत असताना ती परत याच ठिकाणी येते. समजा इथून सुरुवात केली तिने, ठीक आहे, तर हा आपला एक सूर्य झाला, याच्या भोवती आपल्याला फिरत असते. मग फिरताना ती इथून सुरुवात करते आणि या इथून सुरुवात केल्यानंतर ती परत इथे येऊन थांबते म्हणजे थांबत नाही, कंटिन्यू करते. ज्यावेळेस हा जो पॉइंट इथून पास करतो त्या पॉइंटला आपण काय म्हणतो, एक पूर्ण एक फेरा म्हणतो. आणि ही एक फेरी झाल्यानंतर आपण त्याला काय म्हणतो, याला एक दिन म्हणतो, एक दिवस म्हणतो. जेव्हा पृथ्वी स्वतःभोवती फिरत सूर्याभोवती फिरते त्याला आपण काय म्हणतो, परत मी तुम्हाला हा कॉन्सेप्ट सांगतो. पृथ्वी जी आहे ती स्वतःभोवती फिरत सूर्याभोवती फिरते त्याला आपण म्हणतो परिभ्रमण. काय म्हणतो त्याला, परिभ्रमण, जे की मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं, परत या आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगतो, ज्याला आपण इव्होल्युशन असं म्हणत असतो. ठीक आहे, क्लिअर काही गोष्ट. चला पुढे जाऊ. तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाला जो काही कालावधी लागतो त्याला आपण काय म्हणतो, वर्ष म्हणत असतो. म्हणून आता वर्ष कशाला म्हणायचं, तर परिभ्रमण हे समजून घ्या, म्हणून वर्ष तुमच्या लक्षात येईल. आता वर्ष म्हणजे काय, तर मित्रांनो एका वर्षामध्ये, लक्षात द्या इकडे, एक वर्षामध्ये तुम्हाला काय मिळतं, एका वर्षामध्ये तर तुम्हाला 365 काय आहेत तर दिवस आहेत आणि सोबत 6 तास. बघा, जर 365 हे उत्तर राहणार नाही तर तुम्हाला ज्या वेळेस विचारला जाईल किंवा प्रश्न आला तर तुम्ही असं उत्तर द्या, एका दिवसामध्ये 365 दिवस आणि 6 तास असतात. आता हे 6 तास म्हणजे आहे त्याला आपण काय म्हणायचं बरं. तुम्हाला आठवत असेल की जेव्हा आपण हे दिन मोजतो, तुम्हाला माहिती आहे का, लीप इयर, तर हे 6 जर आपण असे 6 केले तर एका वर्षाचे 6 तास, 2 वर्षाचे 12 तास, 3 वर्षाचे 18 तास आणि त्याच्यानंतर बाकीचे 4 वर्षाचे 24 तास असे एकूण मिळतात. किती तर 24 तास आणि 4 वर्षानंतर येतं ते म्हणजे लीप इयर. आता हे जे लीप वर्ष ज्याला आपण म्हणतो, हे लीप वर्ष आहे काय बरं, समजून घ्यायचं झालं तर आपल्याला लीप वर्ष कसं समजून घ्यावं लागेल, तर ते खूप महत्वाचं आहे. तुम्ही बघा मित्रांनो, हे तुमच्या स्टेट बोर्डमध्ये आहे, तुमच्या कोणत्याही एका पुस्तकामध्ये सहजरित्या ही पद्धत मांडून दिलेली आहे. तुम्हाला याच्यामध्ये जास्त काही विचार करण्याची जास्त गरज नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला लीप इयर कशाला म्हणायचं हे ओळखून सांगतो तुम्हाला. बघा, फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये तुम्हाला माहिती आहे सर्वांना की 28 दिवस असतात आणि 28 दिवसानंतर हा एकमेव महिना आहे ज्याच्यामध्ये 28 दिवस असतात. पण 4 वर्षानंतर असा एक दिवस असतो की ज्याच्यामध्ये 29 दिवस असतात. का, कारण प्रत्येक वर्षामध्ये हे जे 6 तास आहेत, हे 6 तास 4 वर्षानंतर त्याचा एक दिवस बनतो आणि त्याचं वर्ष ते जे 29वा हा जो दिवस फेब्रुवारी महिन्यामध्ये येतो त्याला आपण म्हणतो लीप इयर. बघा, एखादा जर व्यक्ती या दिवशी त्याचा जन्मदिवस असेल किंवा त्याचा आपण बर्थडे साजरा करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे असं तुळक भेटतात, पण ज्या दिवशी जन्मदिवस असतो तर त्या लोकांचा हा 4 वर्षानंतर जन्मदिवस म्हणजे आपण साजरा करतो, बरोबर का. म्हणजे बाकीच्यांचा तर आहेच वर्षाला, पण असं होतं. आणि हे कसं समजून घ्यायचं, तुम्हाला ग्रेगरियन माहिती आहे का तुम्हाला,
हे माहित असेल ही कॉन्सेप्ट काय आहे, गेगरियन, बरोबर आहे का? गेगरियन, जे हे गेगरियन पद्धतीच्या दिग्दर्शिकेमध्ये वर्षाच्या सर्वसाधारणपणे 365 मित्रांनो 365 दिवस तुम्हाला धरतात। याचा अर्थ की प्रत्येक वर्षामध्ये 6 तास कमी धरले जातात। किती? 6 तास। मी तुम्हाला जे आत्ताच कन्सेप्ट सांगितली होती, ज्याला आपण ग्रेगरियन हे जे आहे लीप वर्ष, ते तुम्हाला कॉन्सेप्ट सांगतो त्यांच्या कॅलेंडरमध्ये, त्याच्या दिनदर्शिकेमध्ये, ठीक आहे? तर म्हणजे 4 वर्षामध्ये 24 तास, म्हणजे एका वर्षामध्ये पूर्ण जेव्हा आपण धरतो त्याच्यामध्ये 6 तास हे कमी होतात, मग एक पूर्ण दिवस कमी धरला जातो 4 वर्षानंतर। म्हणून हा दिवस भरून काढण्यासाठी ग्रेगरियन या कॅलेंडरमध्ये प्रत्येक 4थ्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात एक अधिकचा दिवस जोडला जातो। त्या वर्षी आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 दिवसाच्या जागी आपण ते 29 दिवस असं गणतो, ठीक आहे? म्हणजे 265 दिवसाच्या जागी 266 दिवस आपण असं मोजत असतो। हे एवढं कॉन्सेप्ट क्लिअर? काही डाऊट असेल तर विचारा, ठीक आहे? चला आपण पुढे जाऊ। जर तुम्ही पृथ्वीवर दिन आणि रात्रीचा कालावधी सारखाच नसतो, हे आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये सुद्धा बघितलेलं आहे। नसेल तर तुम्हाला ते स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये सुंदर पद्धतीने मांडणी केली, त्यामध्ये ते सांगितलेलं आहे। आता एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला सांगितलं की हे जे आपलं काय आहे, इक्वेटर आहे, बरोबर का? दिसते का तुम्हाला सर्वांना? हां, हे अशी एक त्यांनी रेष दिली, वरच्याला सांगितलं की ते म्हणजे उत्तर गोलार्ध आणि खाली दिलेलं आहे दक्षिण गोलार्ध, बरोबर? उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध। मित्रांनो, या गोलार्धामध्ये मी तुम्हाला परत एकदा सांगू इच्छितो की 22 मार्च, लक्ष द्या थोडं, 22 मार्च ते 23 सप्टेंबर, 22 मार्च ते 23 सप्टेंबर हे जे आहे, या काळात जे उत्तर गोलार्धामध्ये दिनमान हे कसं असतं तर जास्त असते। दिनमान कसं असतं? जास्त असते, ठीक आहे? म्हणजे दिन मोठा, दिवस मोठा असतो, त्यामुळं तेथे उष्णता ही जास्त असते। या भागामध्ये उष्णता कशी असते? जास्त असते। आणि त्याच्यामध्ये आपल्याला याच काळामध्ये दक्षिण गोलार्धामध्ये मात्र जे रात्रमान जास्त असते, म्हणजे रात्र मोठी असते, त्यामुळं आपण या भागात आपण उष्णता कमी प्रमाणामध्ये मिळते, त्यामुळं दक्षिण गोलार्धामध्ये हिवाळा असतो। मित्रांनो, हे लक्षात घ्या। दोन्हीच्या कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या? चला आता मी अजून तुम्हाला असंच एक एक्झाम्पल देतो, त्याच्या पुढे जाऊ आपण। 23 सप्टेंबर ते 22 मार्च, बघा 23 सप्टेंबर ते 22 मार्चच्या दरम्यान मित्रांनो, या कालामध्ये दक्षिण गोलार्ध जो आहे, जो मी तुम्हाला आता दाखवला, हा उत्तर गोलार्ध आहे आणि हा दक्षिण गोलार्ध आहे। या दक्षिण गोलार्धामध्ये ज्यावेळेस तुम्ही उष्णता जास्त मिळते, म्हणून या काळामध्ये दक्षिण गोलार्ध उन्हाळा असतो आणि याच काळामध्ये उत्तर गोलार्धामध्ये मात्र रात्रमान जास्त असते, त्यामुळे या भागात उष्णता कमी प्रमाणामध्ये मिळते आणि परिणामी उत्तर गोलार्धामध्ये हिवाळा आपल्याला हा जाणवतो, ठीक आहे? तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्या तारखा ज्या आहेत त्या तारखामध्ये लीप वर्षामुळे फरक पडू शकतो, याची आपल्याला प्रामुख्याने नोंद घ्या। आणि जर तुम्ही भारतात प्रामुख्याने उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे मुख्य आपल्याकडे ऋतू मानले जातात, तसं दुसरीकडे नाही। तुम्ही जर वेस्टर्नला गेला, जसं मी तुम्हाला सांगितलं की आता इकडे तुम्ही गेला की ते ह्याच्यामध्ये तुम्हाला हे तीनही ऋतू नसतात, ठीक आहे? जेव्हा वेस्ट साईडला गेला तर आपण उत्तर गोलार्धामध्ये तसं नाही आहे। तुम्हाला माहिती आहे हळूहळू हळूहळू कसं होतं, जसं तुम्ही जाल तर मी तुम्हाला ते ज्यावेळेस त्याच्या भाग येईल इक्वेटरचा आणि उष्णतेचा, मी त्यावेळेस तुम्हाला सांगेल। लॉंगिट्यूड लॅटिट्यूडमध्ये नक्कीच तो पार्ट कव्हर करणार आहे मी तुम्हाला। उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे 3 ऋतू आपल्याला भारतामध्ये बघायला मिळतात। त्याच्यामध्ये आता मला तुमच्यासाठी माझा दुसरा हा प्रश्न आहे, सांगा की भारताची जर आपण लोकेशन असेल तर पृथ्वीमध्ये लोकेशन भारताचं कुठे आहे, हे तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे, तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा, ठीक आहे? चला
मग आता जेव्हा आपल्या वर्षभरामध्ये वसंत आहे, त्याच्यानंतर ग्रीष्म आहे, वर्षा आहे, शरद आहे, हेमंत आहे, शिशिर आहे, हे असेही आपल्याला ऋतू मानतो आणि असे 6 ऋतुचक्रे आपल्याला बघायला मिळतात आणि आपल्या देशामध्ये ऋतुमानाशी निगडीत सण आणि उत्सव साजरे केले जातात. आपण जर मित्रांनो तसेच विविध गाणी म्हटली तरी आपल्याला याच्यामध्ये वावगं ठरणार नाही, कारण आपण वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळी ज्या जमातीमधली गाणी सुद्धा कला सुद्धा सादर करतात, जे की आपल्या कला आणि संस्कृतीमध्ये ते बघायला मिळते. तर हे एक महत्त्वाचा पार्ट होता. होप तुम्हाला समजला असेल. पुढे जर बघितलं तर आपल्याला इथं ते म्हणजे इथे चंद्राच्या विविध कला. आता चंद्राच्या म्हणजे विविध कला कशा समजून घ्यायच्या, जर तुम्हाला पौर्णिमा अमावस्या माहिती आहे का, ही इथे बघा छोटंसं इथं सांगण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. खालच्या साईडला बघा, इथे तुम्हाला समजतं का, या ठिकाणी अमावस्या आहे, पौर्णिमा आहे, त्याच्यानंतर शुल्क पक्ष सुद्धा आहे. तर हे काय आहे मित्रांनो, पौर्णिमा अमावस्या साधं सांगतो, सोपं एकदम लक्षात राहील अशा पद्धतीनं. चंद्र जे आहे, चंद्र सूर्याभोवती परिभ्रमण करतो आणि पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते, परंतु या 2 ज्या भ्रमण कक्षा ज्या आहेत त्या एकमेकांना छेदतात. म्हणून सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे जे आहे एकाच सरळ रेषेमध्ये नेहमीच असतात असं नाही. परत हा एकदा मुद्दा मी तुम्हाला सांगतो, कारण पौर्णिमा आणि अमावस्या समजून घ्यायची झाली तर आपल्याला ते समजावंच लागेल. नंतर आपण चंद्रमास आणि त्याची तिथी ते आपण बघू. ठीक आहे, तर मी परत हा मुद्दा कन्सेप्ट क्लिअर करतो, तुम्हाला जर लक्षात नाही आला तर. तुम्ही बघा, ज्या वेळेस चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो, त्या परिभ्रमण करताना मित्रांनो त्याच्या कक्षेमध्ये जे परिभ्रमण करतो आणि पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते, परंतु या 2 ज्या भ्रमण कक्षा आहेत, ज्या तुम्हाला माहिती आहे की भ्रमण कक्षा कशाला म्हणायचं, तर या भ्रमण कक्षा एकमेकांना छेदतात. म्हणून सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे एकाच सरळ रेषेत नेहमीच आपल्याला असत नाही, कारण त्या वेगवेगळ्या कधी कधी होत असतात, हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, मग आपल्या चंद्राच्या पृष्ठभागाचा पृथ्वीवरील जेव्हा अर्धा भाग पडतो, तुम्हाला दिसतो का इकडे, हे काय आहे, ग्रहण वगैरे तुम्हाला नाव ऐकलं का कधी, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, हे नावं कधी ऐकले का तुम्ही? ऐकले असतील, सर्वांना माहिती आहे काय आहे ते. तर त्याच प्रकारचा हा जो आहे ते विविध कला आहेत चंद्राच्या बरोबर त्या अमावस्याच्या टायमाला कशी आहे तर बघा, ज्यावेळेस तुम्हाला इथे दिसतो हे सगळं तुम्हाला हे चंद्राच्या. आता हे चंद्र म्हणजे काय, तर ह्या चंद्रावरती जी सावली पडलेली आहे ती सावली आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय असेल बरं, चंद्रावर जेव्हा सावली पडली कशाची, जर तुम्ही बघा आता इथे काय आहे, इथे आहे हा स्टार म्हणजे सूर्य आहे. ज्यावेळेस सूर्याची हे किरण पृथ्वीवर पडतात आणि हे फिरता जेव्हा परिभ्रमण करताना एकाच रेषेमध्ये आले की त्यावेळेस हा चंद्र काय होतो, याची पृथ्वीची सावली हा चंद्रावर पडते. याचा अर्थ चंद्र हळूहळू काय तो आपला दिसत नाहीये, म्हणून त्याला आपण काय म्हणत असतो की चंद्रग्रहण, सूर्यग्रहण हे आपण सहजरित्या समजून घेतो, बरोबर का. तर मग आपल्या चंद्राच्या पृष्ठावर पृथ्वीवरील जे अर्धा भाग दिसतो, म्हणून त्याला पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची नेहमीच एक बाजू दिसत असते. चंद्र स्वयंप्रकाशित आहे की नाही हे तुम्हाला सांगायचं. चंद्र स्वयंप्रकाशित आहे का, तर नाही. सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडल्यामुळे तो आपल्याला पृथ्वीवरून दिसतो. ते स्टार आहे का सूर्यासारखा, एखादे स्टार वेगवेगळे असायचे की स्वतः ऊर्जा त्यांची, किंवा तो जे लुकलुक लागणारे तारे असतात ज्याला आपण स्टार म्हणतो, ज्याला आपण सूर्याचं एक उदाहरण घेतलं, ते स्वतः त्यांचा प्रकाश ते स्वयंभू असतात. तसं चंद्र आहे का, तर नाही, पूर्णतः ते चुकीचं आहे. चंद्र हे सूर्यापासून त्याला जेव्हा प्रकाश मिळतो त्या स्वयंप्रकाशित तो नसी चंद्र, म्हणून त्याला सूर्याचा जेव्हा प्रकाश मिळतो तेव्हा त्याच्यावर उजेड पडतो, त्या उजेड आपल्याला पृथ्वीवरून तो दिसतो. या सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडल्यामुळे तो आपल्याला पृथ्वीवरून दिसतो आणि पौर्णिमेच्या रात्री आपल्याला चंद्राच्या पृथ्वीकडील जे पूर्ण भाग जो आहे तो पूर्ण भाग आपल्याला इथे दिसतो. आणि अमावस्येच्या रात्री मित्रांनो चंद्राच्या कुठलाच भाग दिसत नाही. असं का होत असेल हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ग्रहांचा पण मी तुम्हाला पार्ट सांगितला, तो सुद्धा समजून घेऊ शकता. आणि अमावस्या पौर्णिमा कशाला म्हणायचं ते सुद्धा तुम्ही समजून घेऊ शकता. आता अमावस्याला पूर्णतः कोणताच भाग दिसत नाही, पण हे विसरू नका की पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत चंद्राच्या पृष्ठावरून दिसणारा जे प्रकाशित भाग कमी कमी होत जातो, पण या अमावस्यापासूनच आपण
पौर्णिमेपर्यंत तो पुन्हा वाढत जातो, यालाच आपण काय म्हणतो, चंद्राच्या विविध कला. तर हे तुम्हाला ज्या चंद्राच्या ज्या विविध कला दिसतात, इथं पूर्ण दिसतो, इथं कोणताच दिसत नाही, हे तुम्ही समजू शकता मित्रांनो. ठीक आहे, अगदी सोपं आहे समजून घेण्यासाठी. मग आपण याच्या सोबत आपण चांद्रमास आणि तिथी हे सुद्धा इथे बघू. तेव्हा चंद्राच्या विविध कला त्या सुद्धा आपण इथे बघू. जेव्हा अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंतच्या 15 दिवसांच्या कला तुम्ही पाहिल्या आणि ह्या आपण जेव्हा पाहिल्यानंतर आपल्याला अमावस्यापासून पौर्णिमेच्या स्थितीस आपण येण्यास चंद्राला आपण 14 दिवस किंवा 15 दिवसाचा कालावधी लागतो आणि या पंधरवड्याला आपण शुल्क पक्ष असं म्हणत असतो. मी परत एकदा तुम्हाला हे सांगतो की याच्यामध्ये अमावस्यापासून, ज्याला अमावस्यापासून पौर्णिमेच्या 15 दिवसाच्या कला ज्या आहेत त्या कला तुम्हाला बघायला मिळतात. सॉरी, मी शुक्ल म्हटलेलं आहे, ते शुक्ल पक्ष आहे. बोलण्याच्या ओघात कधी कधी एखादा शब्द मागे पुढे होतो. चला, तर मी तुम्हाला याला काय म्हणतात, कशासाठी, कुठून म्हणतात हे मी तुम्हाला परत सांगतो. 15 दिवसाच्या कला तुम्ही जेव्हा पाहिल्या आहेत त्या अमावस्यापासून पौर्णिमेच्या स्थितीस आपण येण्यास चंद्राला काय म्हणतो, 14 ते 15 दिवस लागत असतात आणि या पंधरवड्याला आपण शुक्ल पक्ष असं म्हणत असतो. क्लिअर. आता पौर्णिमेनंतर चंद्राच्या पृथ्वीकडील प्रकाशित जो भाग आहे तो भाग कमी कमी होऊ लागतो, त्याला 14 ते 15 दिवस लागतात, म्हणजे सेम दिवस लागतात. हे सेम दिवस मित्रांनो तुम्हाला बघा तुम्ही, तर याला आपण काय म्हणतो, या पंधरवड्याला कृष्ण पक्ष. ठीक आहे, तर हे एक लक्षात ठेवा. अशा प्रकारचे पौर्णिमा आणि अमावस्या आणि पौर्णिमेवर प्रश्न आलेला आहे तुमच्या समोर. मी एका डायग्रामच्या माध्यमातून इथे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अमावस्या कशाला म्हणायचे, हा पंधरवडा. पौर्णिमा जी आहे त्या पौर्णिमेला आपण शुक्ल पक्ष म्हणतो. पौर्णिमा जेव्हा पंधरवडा हा जो आहे त्याला आपण अमावस्याला आपण कृष्ण पक्ष म्हणतो. हे कसं समजावून घ्यायचं हे तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की पंधरवडा कसा असतो, ते 14 ते 15 दिवस याला कसे लागतात. ठीक आहे, तर हे जे भाग आहे समजून घ्या. आणि याच्यामध्ये 28 ते 30 दिवसाचा कालावधी असतो आणि याच काळाला आपण काय म्हणतो मित्रांनो, त्याला आपण म्हणतो, या सगळ्यांना आपण म्हणतो चांद्रमास म्हणतो. बघा शेवटी तुम्हाला मी दाखवलं चांद्रमास, हा चांद्रमास. ठीक आहे, हा एक आहे ते लक्षात घ्या तुम्ही. चांद्रमासातील प्रत्येक दिवसाला तिथी हे म्हणतात. या चांद्रमासामध्ये प्रत्येक जो आपला दिवस आहे त्या दिवसाला, प्रत्येक जो दिवस आहे त्या प्रत्येक दिवसाला आपण काय म्हणतो, त्या दिवसाला आपण म्हणतो तिथी. काय म्हणतो आपण, तिथी. बरोबर. चला, तर हे एक समजलं तुम्हाला. म्हणून काही ज्या पृथ्वीच्या परिवलनामुळं दिन व रात्र होत असतं आणि त्याच्यामुळं पृथ्वीचा कललेला जे अक्ष व पृथ्वीचे परिभ्रमण यामुळं आपल्याला ऋतुचक्र जे आहे ते सगळे बघायला मिळत असतात. तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे, मी तुम्हाला आवर्जून सांगेल मित्रांनो, तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, अजून आपण थोडंसं पुढे जाऊ. आता हे एका पुस्तकातलं होतं. आता आपलं स्टेट बोर्ड तुम्ही जर 5वी पासून वाचत घेत असाल तर 12वी पर्यंत तुम्हाला जे काही अर्थवरती रिलेटेड टॉपिक आहे ते तुम्हाला या लेक्चरमध्ये संपूर्ण मिळालेले असतात. ठीक आहे, चला पुढे जाऊ. आता बघा, मी अजून एक तुमच्या समोर एक डायग्राम घेऊन आलोय. आता यामध्ये तुम्हाला काय दाखवलेलं आहे की एक इथे अशा 2 रेषा दिल्या, ज्याला आपण नावं तर दिलेली तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पण मध्यभागी अशा 2, एक उभी आणि एक आडवी अशी रेष मारलेली आहे. तर तुम्हाला याचा काय दिसतो तर मित्रांनो, याचा पूर्व पश्चिम, ज्याला जर तुम्ही असं जरी म्हटलं, चला ठीक आहे, मी तुम्हाला इथे नावं देतो. नॉर्थ, साऊथ, वेस्ट, ईस्ट, हे जेव्हा तुम्हाला दिसतात हे रेषा, याचा पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण हे काय आहे तर याचा व्यासाची लांबी आपल्याला इथे दाखवलेली आहे. म्हणजे मी तुम्हाला वेस्ट ते ईस्ट ही पूर्व पश्चिम ही जी लांबी आहे ही 12,756 किलोमीटर एवढी आहे. आणि तुम्ही जर साऊथ ते नॉर्थला जर असं बघितलं तर तुम्हाला 12,714 किलोमीटर एवढी आहे मित्रांनो. क्लिअर, एवढं झालं, लक्षात आलं.
तर हे काय दर्शविते, हे व्यास दर्शविते आणि या व्यासचा तुम्हाला पृथ्वीचा हा आकार आपण बघू शकतो की केवढा प्रचंड मोठा आहे आणि याच्यामध्ये यावरून तुम्हाला पृथ्वीचा प्रचंड आकारमानाची कल्पना सुद्धा इथं आपल्याला बघायला मिळते आणि या पृथ्वीच्या पृष्ठभागावरील महासागर आहे, जमिनीचा उंच सखल भाग सुद्धा आहे, त्याच्यामध्ये आपण वन असू दे, त्याच्यामध्ये काही इमारती, असंख्य लहान मोठी बेटं आहे, त्याच्यामध्ये मोठे मोठे पहाड, पर्वत, नद्या, डोंगर, हे सगळ्या गोष्टी आपण इथे त्या फिजिकल जिओग्राफीमध्ये आपण त्या वाचणार, प्राकृतिकमध्ये आपण त्या शिकणारच आहोत. पण ही पार्श्वभूमी एक बेसिक ज्याला आपण फंडामेंटल जी गोष्ट आहे ती आपण इथे समजून घेऊया काय आहे ते. तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगताना हे सगळं सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये बेटा वगैरे सगळ्या गोष्टी आल्या आणि यावर जेव्हा आपण उपाय म्हणून पृथ्वीची प्रतिकृती जेव्हा म्हणून बोलतो त्याला आपण काय म्हणतो, तर हे सगळं काय, तर हे पृथ्वी एक गोल आहे, पृथ्वी गोल हे आहे. तर हे कोण तयार केलं, तर हे मानवानं सगळ्या गोष्टी तयार केलेल्या आहेत, ते आपल्या सर्वांना माहीतच आहे, हे समजून घ्यायला पाहिजे. आणि तुमच्या दुसऱ्या साईडला म्हणजे तुमच्या डाव्या साईडला तुम्हाला अजून एक कोनीय अंतर, तर मित्रांनो हे कोनीय अंतर सुद्धा बघा. तर कोणत्याही ठिकाणाचं स्थान तुम्हाला निश्चित करण्यासाठी पृथ्वीच्या केंद्रापासून पृथ्वीवर ते कोठे आहे हे पाहिलं जातं आणि ते पाहण्यासाठी त्या स्थानाचा बिंदू आणि पृथ्वीचे केंद्र यांना जोडणारी सरळ रेषा विचारात घ्यावी लागते आणि ही रेषा विषुववृत्ताच्या प्रतलाशी पृथ्वीच्या केंद्राजवळ कोन करते. मग हे कोनीय अंतर जे आहे आपल्याला स्थान निश्चितीसाठी आपल्याला वापरलं जातं. उदाहरणार्थ तुम्ही याच्यामध्ये जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, क्ष जे आहे हा इथे बघा, हा एक आहे, हे जे तुम्हाला दाखवलेलं आहे इथे काय सांगितलं, 30 डिग्री उत्तर. इथे काय आहे, तर हा जो कोनीय आहे हा एक आहे, हा इक्वेटर दर्शवितो वरच्या साईडला. प्रत्येक गोष्ट तुम्हाला इथे दाखवलेली आहे आणि हे त्याच्यानंतर हा एक कोण तयार होतो, हे 60 डिग्री दक्षिण, बरोबर. तर हा एक कोण तयार होतो, तर हे तुम्ही बघा. तर याच्यामध्ये विषुववृत्तीय प्रतलापासून अंतर जे आहे आपण, तर एका याच्यामध्ये हे कोण 30 डिग्री एवढं अंतर आपल्याला बघायला मिळते, ठीक आहे. आणि तुम्ही या ठिकाणाचं कोनीय अंतर किती आहे ते तुम्हाला आपल्याला इथे बघायला हे सुद्धा इथे दिसतंय. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या छोट्या छोट्या कॉन्सेप्ट आहेत, समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला, ह्या येते पण आपल्या परीक्षेमध्ये, ठीक आहे. तर अजून मी असाच एक पुढचं तुम्हाला दाखवतो, थोडंसं इथे समजून घेऊ आपण परत एकदा. तर मित्रांनो जर तुम्ही या पहिल्या आकृतीमध्ये बघाल तर तुमच्या असं लक्षात येते, याला आपण अक्षवृत्त जे म्हणत असतो, तर हे कोणतं आहे ते सुद्धा इथे लक्षात येतं. तर अक्षवृत्ते कशाला म्हणायचं, जे तुम्ही तुमच्या लक्षात आलं असेल की क्ष जे दिसतंय उत्तर दक्षिण, हे इथे दक्षिण आहे, हे उत्तर आहे, हे दक्षिण आहे, यामध्ये तुम्हाला इथं क्ष दिसतं, बरोबर का. आणि हे एक त्याच्यानंतर दुसरं हे सगळं स्टेट बोर्डचं आहे मित्रांनो. मी परत एकदा सांगतो, तर याच्यामध्ये तुमचं आपल्या लक्षात येताना आपण क्ष पासून आपण क एक आणि क्ष पासून दुसरं जे दिलेलं आहे तुम्हाला 2, ही अंतर आपण सारखीच आपल्याला बघायला मिळतात, परंतु 20 डिग्रीला जोडून काढलेली जे लंबवर्तुळाकार आहे ते 60 डिग्रीला जोडून काढलेली लंबवर्तुळापेक्षा ती मोठी असतात, मोठी, ठीक आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी इथे समजून घेण्याचा प्रयत्न तुम्ही परत एकदा करा. तर या रेषा लंबवर्तुळ दिसत असल्या तरी तुम्हाला पृथ्वी गोलावर मात्र त्या वर्तुळाकार असतात, म्हणून याला आपण काय म्हणतो, अक्षवृत्त, ठीक आहे. अक्षवृत्त असं म्हणत असतो. आणि अक्षवृत्ते ही कोनीय अंतर मोजून काढलेली आपल्याला त्या हे जे मोजून काढलेली अक्ष असल्यामुळं त्यांची मूल्य जे आहे ते अंशात सांगितली जातात आणि या मूल्यांना अंशास असं म्हणत असतात, ठीक आहे. चला, तर हे एक आपण इथे समजून घेण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या डायग्राम मध्ये तुम्हाला इथे दिसत असेल बघा, उत्तर आहे, पृथ्वीचा अक्ष आहे, केंद्र आहे, त्याच्यानंतर कोण आहे. कोण तर तुम्हाला कसा दिसतो इथे तुमच्या सगळ्या लक्षात आहे. हा जो भाग आहे हा इथून इकडे हा तुम्हाला एक कोण दिसतो, हा कोणता आहे, हे जे आहे आपल्याला पृथ्वीचं केंद्र आहे, जे आपण ज्याला अंतर्गाभा म्हणतो. पृथ्वी वृत्तीय
प्रतल आहे, दक्षिण आहे, आणि ह्या ज्या रेषा आहेत तुम्हाला मी सांगले हे प्रत्यय जे आहेत ह्याच्यामधला एक आहे इक्वेटर आहे, वरच्या साईडला तुम्ही गेला कर्कवृत्त, खालच्या साईडला तुम्हाला बघायला कर्कवृत्त मकरवृत्त हा जो भाग घेतला. तर हे आपण याच्यामध्ये जेव्हा पुढचे असे जे जे टॉपिक येतील त्यामध्ये हे सगळं समजून आपण घेणारच आहोत. ठीक आहे. मग आपण उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध आपण हे सगळं बघितलं, उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्याच्या पुढे मी अजून एक तुम्हाला इथे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. हे जे तुम्हाला आता डायग्राम दिसतं याच्यामध्ये एकदम सुटसुटीत आणि स्पष्ट दिलं आहे. पृथ्वीचं जर केंद्र तुम्ही बघितलं मित्रांनो तर केंद्रामध्ये काय आहे आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी कशा इथे सांगितल्या बघा. इथे पृथ्वीचं केंद्र आहे, इथे 90 डिग्रीचा हा कोन तयार होतो, रेखांश त्याच्यानंतर अक्षांश हे जे आहे ह्या रेषा आहेत मित्रांनो. आणि हा भाग पृथ्वीचा मूळ हा आपल्याला उत्तर ध्रुव आहे जी की 90 डिग्री आहे. आणि त्याच्यानंतर इकडे तुम्ही खाली जरी गेला दक्षिणमध्ये तुम्हाला दक्षिण अक्षवृत्त तुम्हाला बघायला मिळते. तर या पृथ्वीचा जो काही हा आपल्याला दाखवलेला गोलाकृती आहे याच्यामध्ये खूप सुंदर पद्धतीने समजावून सगळं स्पष्ट सांगितलेलं आहे. हे एकदा व्यवस्थित ऑब्झर्व करा. स्टेट बोर्डची इमेज आहे, स्टेट बोर्डमध्ये सुंदर पद्धतीने ते दिलेलं आहे. ठीक आहे. चला मग आता याच्यामध्ये आता हे बघताना आपल्याला अजून काही जर याच्यामध्ये डाऊट आला तर तुम्ही मला सांगू शकता. सोबत आपण अजून बाकीच्या काही गोष्टी बघणारच आहोत. इकडे मी तुम्हाला त्या हळूहळू सांगणारच आहे. मित्रांनो मला असं वाटतं कारण हा जो व्हिडिओ आहे हे व्हिडिओ लेक्चर 40 मिनिटाच्या वर जाईल आणि आपल्याला जर तुम्ही डाउनलोड केलं तर तुम्हाला परत ऐकण्यासाठी थोडंसं सोयीस्कर व्हावं याच्यासाठी मी दुसरं लेक्चर तुम्हाला हे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड असं एक लेक्चर घेऊन येतो. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा तुमचा पार्ट तो कंप्लीट होऊन जाणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे की भौगोलिक माहिती प्रणाली आणि जागतिक स्थान निश्चिती प्रणाली याला काय म्हणतो आपण, भौगोलिक माहिती प्रणालीला आपण GIS. GIS म्हणजे काय मित्रांनो, ज्याला आपण म्हणत असतो जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम, GIS बरोबर. आणि दुसरं आहे GPS. आता GPS वगैरे हे तुम्हाला सहज तुम्ही चर्चेत असतं, नाव माहीत असतं, सॅटेलाइट गेले होते त्याच्यामध्ये GPSचा उल्लेख असतो. काय असतं हे सगळं, तर GPS म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम हे आहे मित्रांनो. याच्यामध्ये जे काही तुम्हाला वृत्त जाळी जी असते याला आपण या सगळ्या जाळ्याला याला आपण वृत्त जाळी असं म्हणत असतो. तर हे तुम्ही लक्षात घ्या. तर या वृत्त जाळीला तुम्हाला अक्षवृत्त आणि रेखावृत्त याच्यामुळे तुम्हाला ते तयार होतात, ते दिसतात आपल्याला. ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये एकदम सुटसुटीत तुम्हाला समाविष्ट केलेल्या आहे. ठीक आहे. चला हे एक तुम्ही समजून घ्या. आणि याच्यामध्ये अजून तुम्हाला भौगोलिक स्थान निश्चितीची जी भारतीय प्रणाली आहे ज्याला आपण GPS असं म्हणतो, तर भौगोलिक स्थान निश्चितीची जी प्रणाली मित्रांनो ते तंत्रज्ञान भारतानं स्वयंसिद्धांत प्रस्थापित केलेली आहे. आणि यासाठी भारत स्वतःच्या 7 कृत्रिम उपग्रह असतात त्या उपग्रहाची यंत्रणा सुद्धा वापरणार आहे. आणि या प्रणालीमुळे दक्षिण आशियातील जो प्रदेश आहे त्या प्रदेश व बहुतांश हिंदी महासागरातील स्थाननिश्चिती अचूकपणे आपल्याला सांगता येते. म्हणून आपला भारत देश हा अग्रेसर होतोय दिवसेंदिवस. पण सध्याची परिस्थिती बघता GDPचा विचार करता हा आपण तुम्हाला काय आहे तुमच्या लक्षात येईल. ओला सारखे उबेर सारखे जे काही सध्या कंपन्या चालू आहेत जे तुम्ही सहज एक ॲप्लिकेशन डाउनलोड करता आणि ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्ही तिथे ओला बुक करता आणि तुम्हाला एक कॅब येते, तुम्हाला ती पिकअप करते आणि ड्रॉप करते तुम्ही ज्या लोकेशनला पाठवलं जेव्हा जेथं तुमचं डेस्टिनेशन आहे तिथे. तर हे सगळं कसं तयार होतं तर हे सगळं तुम्हाला माहिती आहे GPSच्या माध्यमातून तयार होत असतं आणि हे GPSच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी होत असतात त्या पॉसिबल. आता अजून कोणत्याही दोन जे रेखावृत्ता जे आहे त्याच्या दरम्यानचं अंतर हे अक्षवृत्ताप्रमाणे बदलत जाते. विषुवृत्तावर हे अंतर जे आहे सर्वाधिक असतं म्हणून ध्रुवावर हे अंतर जे आहे 0 असतं. म्हणजे मला विषुवृत्त जे आहे मित्रांनो बघा लक्षात घ्या. मग इकडे थोडंसं मी तुम्हाला जे विषुवृत्त जे आहे विषुवृत्त आपल्याला याचं अंतर 111 किलोमीटर 111 किलोमीटर. आता कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांचं जे कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांचं जे अंतर आहे ते आपल्याला 102 किलोमीटरचं बघायला मिळतंय. आणि आर्क्टिक आणि अंटलांटिक वृत्त जे आहे ते 44 किलोमीटरचं बघायला मिळतंय. तर हे सगळे तुम्ही आर्क्टिक आणि अंटलांटिक ह्या दोन गोष्टी काय आहेत हे समजून घ्या. हे स्टॅटिक पोर्शन आजकाल आयोग हा याच्यावर लक्ष पण देतो आणि तो आपल्याला
समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि हे मी सांगतो हे पार्ट तुम्ही समजून घ्या परत एकदा. तर आता उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवाचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला 0 किलोमीटर बघायला मिळते. ठीक आहे, मी परत हे 4 गोष्टी तुम्ही समजून घ्या. विषुववृत्त आहे, कर्कवृत्त, मकरवृत्त, त्याच्यानंतर आर्क्टिक आणि अटलांटिक महासागर यांच्यातलं तुम्हाला वृत्त आर्क्टिक आणि अटलांटिक वृत्त जे आहे ते समजून घेतलं आपण 44 आहे. आणि शेवटी उत्तर दक्षिण ध्रुव आहे ते म्हणजे 0 किलोमीटर आहे. हे समजून घ्या, हे खूप आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही जर हे स्टेट बोर्डची पुस्तकं वाचली असतील तर तुमच्या सगळ्या समजून लक्षात आलंच असेल, समजून घेतलंच असेल. तर मित्रांनो, अशाच पद्धतीने तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर तुम्ही याला लाईक करा, रेट द्या आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आपण ही सिरीज आहे मित्रांनो, ही सिरीज तुमचा जर प्रतिसाद लाभला तर ही कंप्लीट करून टाकू. आणि तुम्ही सर्व हे लेक्चर डाउनलोड जरी केले तरी चालतील, कारण तुम्हाला मी एक टॉपिक पूर्ण करणार आहे. तुमचं येणाऱ्या राज्यसेवेसाठी आणि कंबाईनसाठी तुम्हाला याचा फायदा होणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आता भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद. आणि जर तुम्हाला कोणाला कंबाईनची टेस्ट घ्यायची असेल मित्रांनो, 299 मध्ये फक्त उपलब्ध आहे. एकूण 15 टेस्ट आहेत उपलब्ध विथ एक्सप्लेनेशन. ठीक आहे, तर या नंबरवर तुम्ही मला कॉल करू शकता, व्हॉट्सअप करा किंवा तुम्ही डायरेक्ट फोनपे करून स्क्रीनशॉट पाठवा, ईमेल द्या. ईमेलवर तुम्हाला लगेच 10 मिनिटांमध्ये टेस्ट मिळतील. धन्यवाद. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. बाय, टेक केअर.